नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण भन्नाट अशा चवीच्या कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहोत. खूपच डिलिशियस लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडतील आणि त्या तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. सो चला तर मग कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते बघू. कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी मी अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली. ती एका बाउलमध्ये घ्यायची. यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं दळून घ्यायचं. त्या अगोदर यामध्ये थोडंसं तीळ घालायचे, अख्खे तीळ, आणि नंतर दळलेली मिरची घालून घ्यायची. थोडी हळद घालायची. 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि अर्धी वाटी बेसन घालायचं. चवीनुसार मीठ घालून पहिले सुरुवातीला कोरडंच मळायचं. म्हणजे कोथिंबीरच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ सोक होईल तेवढं होऊ द्यायचं. नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवायचा. यानंतर एक प्लेन प्लेट घ्यायची. प्लेटला खाली तेल लावायचं. यावर वरतून पांढरे तीळ घालायचे. थोडे तीळ शिल्लक ठेवायचे, म्हणजे आपल्याला हवं तर आपण वरतून टाकू शकतो. बनवलेलं कोथिंबीरीचं पीठ यामध्ये थापून घ्यायचं. चौकोनी आकारात जर थापलं तर वड्या कट करायला सोपं जातं. साईडला जे तीळ आहे ते पण यामध्ये टाकून घेते. एक्स्ट्राचे झाले ते. पीठ कमी झालं आणि प्लेट मोठी झाली. आता याला मी व्यवस्थित चौकोनी आकार देऊन घेतला. वरतून पुन्हा मी थोडेसे तीळ घालून घेतले. यानंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे थापलेलं पीठ त्यावर ठेवून साधारण 15 मिनिट स्टीम देऊन घ्यायची. 15 मिनिटांनंतर प्लेट काढून ती थंड होऊ द्यायची आणि नंतरच वड्या कट करायच्या. गरम गरम लगेच वड्या कट नाही करायच्या. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही वड्या कट करू शकतात. नंतर गॅसवर कढई ठेवून तळण्या इतपत तेल घ्यायचं. तेल कडकडीत तापलं की कापलेल्या वड्या तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने छान खरपूस रंग येतो आणि तीळ टाकलेले असल्यामुळे खूपच सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता की ते सुंदर रंग आलेला आहे. खूपच छान, बघूनच लगेच खाण्याची इच्छा होते. सो मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यावर वरतून थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी मी वरतून थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे. खूपच सुंदर दिसतात आणि मेयोनीजसोबत पण तुम्ही कोथिंबीरच्या वड्या खाऊ शकतात. तर मंडळी, इथे आपले कोथिंबीरच्या वड्यांची रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटू अशा चटकदार आणि मजेदार रेसिपींसोबत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा. धन्यवाद.